नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त इंटरेस्टिंग अशी रेसिपी दाखवणार आहे। म्हणजे अनेक प्रकारचे आपण भजी खातो, पण हे भजी मी बनवलेत मुगापासून। मस्त हेल्दी अशी रेसिपी आहे। तर इथे मी मूग घेतलेत, भिजवलेले मोड आलेले मूग आहेत। ह्याचे भजी खूप सुंदर होतात। तर काय करायचं, फूड प्रोसेसरमध्ये किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हलकंसं फिरवून घेतलात एकदा तरी सुद्धा चालेल। तर मी इथे फूड प्रोसेसरमध्ये हे मूग जे आहेत ते थोडेसे वाटून घेणार आहे। तसं फार वाटणार नाही आहे, थोडंसं हलकंसं वाटून घ्यायचं आहे। फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरमध्ये एकदाच फिरवून घ्या। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे फूड प्रोसेसरमध्ये करते, त्याच्यामुळे पूर्णपणे सगळेच मूग असे वाटले जाणार नाहीत। काही मूग अख्खे असतील तर काही मूग छान असे बारीक वाटले गेलेले असतील। तर आता मी इथे वाटून घेतले, तुम्ही पाहू शकता। त्याच्यामध्ये कांदा घालते बारीक चिरलेला, त्यानंतर ह्याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालायची। कोथिंबीरीचं प्रमाण जास्त असेल तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची 1 चमचाभर, लाल तिखट घालायचं 1 चमचाभर, त्यानंतर थोडीशी हळद घालायची आणि 1 किंवा 2 चमचाभर एवढं बेसन घालायचं आणि थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा घालायचं। ह्याने खूप छान क्रिस्पी होतात। चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मिश्रण खूप ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं, अगदी 3-4 चमचे एवढं पाणी घालायचं आणि छान असं थोडं ओलसर होईल। मग भजी घालायला आपल्याला सोपे जातील, त्याच्यामुळे थोडंच पाणी घालायचं, फार पाणी घालायची काही गरज नाही आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे मस्त भजीचं बॅटर तयार केलं मी आणि गरम करत तेल ठेवलं होतं। त्याच्यात एक एक करत भजी सोडायचा आणि सुरुवातीला पटकन आपल्याला फ्राय नाही करायला घ्यायचं, 1-2 मिनिटभर थांबायचं। मीडियम फ्लेमवरती भजी तळायचेत आपल्याला। लगेच घातल्या झाऱ्याने त्याला पलटायला जायचं नाही, कारण का कधी कधी काय होईल, तुमचं बॅटर जर खूप पातळ झालेलं असेल तर मग मुगाचे भजी तेलामध्ये सुटले जातील। जर पातळ झालं असेल तर मग तुम्ही त्याच्यामध्ये बेसनचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घालून पीठ थोडंसं घट्टसर करून घ्या, म्हणजे भजी जे आहेत ते तेलात सुटले जाणार नाहीत। तर सुरुवातीला पहिला जेव्हा राऊंड घालाल तेव्हा सुरुवातीला थोडेसे कमी घाला, म्हणजे तुम्हाला अंदाजा येईल आणि मग सेकंड राऊंडला तुम्ही जास्त भजी तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे घातला तरी सुद्धा चालेल। तर छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे भजी छान तळून घ्यायचे, मग तयार होतात। बाहेरून अगदी क्रिस्पी क्रंची मस्त लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता इथे मी 1 राऊंड तळलेला आहे। आता मी दुसऱ्या राऊंडचे भजी सुद्धा सेम प्रोसेसने इथे तळून घेणार आहे। भजी आपल्याला तळताना लो टू मीडियम हीटवरती तळायचे, म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतात। आता मी तळून घेते हे सुद्धा। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा असे नवीन नवीन प्रकारचे भजी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।